साल 1791 ते 1832. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिलं सशस्त्र बंड पुकारणारे भारताचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या थोर क्रांतिकारकाला आदरांजली म्हणून आम्ही त्यांच्या जीवनावर जय मल्हार एंटरटेनमेंट तर्फे ऑडिओ सीडी सादर करत आहोत. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम आणि एकतेचा भाव जागृत करण्यासाठी केलेला आमचा हा अल्पसा प्रयत्न. सलाम भारताच्या आद्य क्रांतीवीरास. भारत अशी माती ज्या मातीमध्ये स्वाभिमानी महापुरुष जन्माला आले. मातीच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या त्या महापुरुषांचं रक्त आणि रक्तच त्या मातीनं पाहिलं. भारताची माती वीर महापुरुषांनी खाली नव्हती. या वीर महापुरुषांच्यामुळे या मातीची कुस कधीच वांज राहिली नाही. 750 वर्ष मोगलांनी या मातीवर राज्य केलं, पण 750 वर्षानंतर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीची गर्जना घुमली आणि जाणता राजा शिवछत्रपतींच्या छत्राखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. पण पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर इंग्रजांनी या मातीमध्ये पाय ठेवला आणि हिंदुस्थानच्या मातीमध्ये कंपनी सरकारचं राज्य सुरू झालं. अशा वेळी या मातीत नव्हती स्वराज्याची कास, ना नव्हती स्वातंत्र्याची आस, नव्हता स्वाभिमानाचा ताठ कन्हा, ना नव्हता गोऱ्यांच्या विरुद्ध लढायला एकही शूर मर्दराणा. कचतील गोऱ्यांच्या पुढे पुरा हिंदुस्थान व्याकुला होता. अशा वेळी या मातीत उमाजी नाईक नावाची स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी माणसं तळहातावर गर्दन ठेवून लढली. आणि म्हणूनच वंदे मातरम, भारत माता की जयची किलकारी घुमली आणि 150 वर्षानंतर इंग्रजांची सावली हिंदुस्थानातून बाहेर पडली. लोककल्याणासाठी लोकशाहीची स्थापना झाली. खर तर क्रांतिकारक उमाजी नाईक हा राजा हे सगळं उभा करता झाला, पण भारताच्या या पहिल्या क्रांतिकारक उमाजी नाईक नावाचं पान मात्र भारताच्या इतिहासाच्या पुस्तकामधून कुठेतरी गळून पडलं. हे गळून पडलेलं इतिहासाचं पान 1791 ते 1832च्या काळातलं. पुरंदरगड रामोशांच्या ताब्यात होता. वडिलार्जित मिळालेलं पुरंदरचं वतन आणि गडाची रखवालदारीची कामं हा रामोशी मोठ्या निष्ठेने करत होता. रामोशी म्हणजे चित्त्यासारखी चपळ असणारी, मरणाला सुद्धा निधड्या छातीनं सामोरं जाणारी, समशेर बहादर, सळसळत्या रक्ताची, हत्तीच्या अफाट ताकदीची जिगरबाज माणसं, पक्षांच्या हुबेहूब नकला काढणारी, वेषांतरात पटत असणारी आणि याच गुणांच्या बळावर रामोशांचा बहिर्जी नाईक शिवछत्रपतींचा गुप्तहेर प्रमुख झाला होता. रखवालदारी बरोबरच शेती आणि शेळ्या मेंढ्या पालनांचा रामोशांचा व्यवसाय. पण येणारा दिवस रामोशांसाठी बिकट परिस्थितींचा अवगवला. गोऱ्यांनी साऱ्या देशातील संस्थानं खालसा करायचा सपाटा चालवला. सगळ्या राजे सरदारांनी इंग्रजांपुढे गुडघे टेकले. स्वाभिमानाच्या ताठ कण्यानं जगणारा शिवछत्रपतींचा एकही मावळा आता दिसत नव्हता. स्वाभिमानाच्या ताठ कण्याचं जगणं विसरलेली पेशवाई इंग्रजांपुढे झुकली. पेशव्यांना इंग्रजांकडून मिळत होती भाकर, म्हणून ते गोऱ्यांचे झाले होते चाकर. आणि या चाकरांनी मांडलिकत्व पत्करल्यापासून त्यांनी पुरंदरावरची रामोशांची वतनं रद्द केली आणि स्वतःच्या मर्जीतला अधिकारी नेमायला सुरुवात केली. तसा रामोशांच्या पुढे पोटांच्या खळग्यांचा प्रश्न उभा राहिला. अरे, आमची जर वतनच रद्द केली तर आम्ही खावं काय, प्यावं काय, पोटांच्या खळग्यात भरावं काय. रामोशी समाज व्याकुला आणि पेशव्यांच्या विरुद्ध पेटून उठला. आणि त्याच वेळी शनिवार वाड्यातनं पेशव्यांचा जासूद गडावरती आला. पेशव्यांनी सोडलेला हुकूम त्यानं जसाच्या तसा ठणकावून सांगितला, रामोशांनो, गड खाली करा आणि चालते व्हा. पेशव्यांच्या या निरोपानं रामोशांच्या कानठिळ्या बसल्या. तसा रामोशांचा सेनापती पुढे झाला. जासूदाला म्हणाला, जासूद, इंग्रजांच्या चाकर झालेल्या त्या पेशव्यांना सांगा, हा रामोशी मनाचा राजा आहे. तो कुणाचा अधिकार मानित नाही. इथली समधी वतनदारी आमची आहे. आम्ही गड खाली करणार नाही. या गडापायी आम्ही रक्ताचं पाट व्हायला तयार आहे. जासूद निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी खबर मिळाली, पेशव्यांचं सैन्य गडावर चालून येत आहे आणि रामोशी माणसं रक्ताचं पाट व्हायला तयार झाली. हत्तीच्या अफाट ताकदीची रामोशी माणसं लढण्यासाठी खडी टाकली.
बघता बघता पेशव्यांचं सैन्य गड चढायला लागलं. रामोशी सज्ज झाले. एक जण पुढे झाला, त्यानं आरोळी ठोकली. बोरा सदानंदाचा येळकोट छत्रपती शिवाजी महाराज की जयची किलकारी कडे कपाऱ्या चिरत घुमली. बघता बघता रामोशांनी 2 तुकड्या केल्या. एक तुकडी गडाच्या पहिल्या दरवाजापाशी थांबली, जिथं मोरार पाचीची झुंज झाली होती, आणि दुसऱ्या तुकडीतली चट्टी लंगोटीतली पोरं उतारावर रचून ठेवलेल्या दगड थोंड्याकडे वळाली. तोपर्यंत पेशव्यांची माणसं दरवाजा लिहून चिकटली. दरवाजा उघडताच रामोशांचा सेनापती जानवाची इशारत झाली, आणि बघता बघता दगड गोपणीत भरली. मेनातनं समशेर सरतीशी बाहेर पडली. गोपण्या करा करा घुमल्या आणि समशेरी सरा सरा फिरल्या. दगडाच्या माराने पेशव्यांचं सैन्य घायाळ व्हायला लागलं, आणि तलवारीच्या वाराने रक्ताच्या थरोळ्यात पडायला लागलं. पण काही क्षणातच रंग पालटला. बंदूकधारी पेशव्यांच्या सैन्यानं दगडगोटे भिरकवणाऱ्या रामोशांना अचूक टिपलं, आणि बघता बघता रामोशी खाली कोसळली. पण रामोशांचा सेनापती जानबा मात्र मोरार सारखा लढत होता. पेशव्यांच्या सैन्याला सरा 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 चिरत होता. पण आता पेशव्यांच्या सैन्यापुढं रामोशांचा टिकाव लागेना, आणि म्हणूनच सेनापती जानबानं आपल्या रामोशी बांधवांना गड सोडून जाण्याची इशारत दिली, आणि स्वतः मात्र मोरार सारखा लढत राहिला. रामोशांसाठी मरत राहिला. पुढच्याच क्षणाला या जानबाच्या देहावरती समशेरी सरा 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 फिरल्या, आणि घामानं भिजलेला जानबाचा देह बघता बघता रक्ताच्या चिळखंड्याने माखला. रामोशांच्या या मोरारबाजीच्या देहावर असं एकही ठिकाण उरलं नव्हतं जिथं वार झाला नव्हता. आणि अखेर जानबा पडला, रक्ताच्या टोहात पडला. रामोशांच्या या मोरारबाजीनं रामोशांसाठी स्वतःला रक्ताच्या पाटात वाहून घेतलं. तोपर्यंत गडावरचे रामोशी आपल्या बायकापोरांना घेऊन वजीरगडाच्या दिशेनं जांभूळवाडीकडे उतरला. पेशव्यांचा आदेश धुडकवणाऱ्या रामोशांना जन्माची अत्तल घडवायची पेशव्यांनी ठरवलं. आपल्या आधिपत्याखालच्या इनामदार, जहागीरदार, वतनदार, संस्थानिक पटवर्धन कुलकर्ण्यांना रामोशी जिथं दिसतील तिथं ठार मारण्याचे आदेश दिले. आणि मग बघता बघता रामोशांची घरदारं झाली, खुलियाम कत्तली आरंभल्या. आणि मग पेशव्यांच्या राज्यात राहणं जिकिरीचं झालेल्या रामोशीने सोलापूर बार्शीकडे पलायन केलं. स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या या रामोशांना गुन्हेगार व दरोडेखोर ठरवलं, आणि रामोशांवरती अत्याचार करणाऱ्या दरोडेखोरांच्या दप्तरात रामोशांची नोंद गुन्हेगार व दरोडेखोर म्हणून झाली. बार्शीकडे पलायन केलेल्या रामोशांमध्ये उमाजी नाईकांचं सुद्धा कुटुंब होतं. 1 वर्षापूर्वीच उमाजींचे वडील पुरंदरगडाचे वतनदार दादोजी नाईक भयंकर आजारात मरण पावले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी उमाजी नाईकांवर येऊन ठेपली होती. उमाजी नाईकांच्या सह सगळे रामोशी निजामाच्या राज्यात रखवालदारीची कामं करू लागला. उमाजींचा पूर्व इतिहास पाहता परांड्याच्या किल्ल्याची जबाबदारी नाईकांना मिळाली. दिवसांमागून दिवस उलटत गेले तसतसे उमाजी नाईक पेशव्यांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आतून पेटत होते. पेशव्यांच्या विरुद्ध अंतःकरणाची आग आग होत होती. आणि त्याचवेळी रामोशांवरती आणखी एक संकट कोसळलं. निजामांचा सेनापती असलेल्या इनामदाराकडे हे सगळे रामोशी काम करत होते. 2 बायका असलेल्या इनामदाराची धाकटी बेगम रगेल होती. उमाजी नाईकांचा उजवा हात असलेला राघू रामोशी त्या रगेल इनामदार बाईकडे काम करत होता. आपल्या इतकी जमीन संपत्तीमध्ये भागीदारी नसणारी बडी बेगम हिला कायमचं संपवायचं कपट कारस्थान तिनं रचलं. आणि या कामासाठी तिनं राघू रामोशाला उमाजी नाईकांच्या सह सगळ्या रामोशांना बोलवलं. आपलं कपट कारस्थान तिनं रामोशांच्या पुढे मांडलं. धाकटी इनामदारबाई बोलू लागली, सुनो राघू, बड़ी बेगम को खत्म करने के बदले में मैं तुम्हें मुंह मांगी कीमत दूंगी. तसा राघू पुढे झाला. इनामदार बाईला म्हणाला, नाही नाही बाईसाहेब, आम्हा रामोशांना हे काम नाही जमायचं. कुणाच्या स्वार्थापायी एखाद्या निष्पाप जीवाला मारणं आम्हा रामोशांच्या रक्तात नाही. त्या सरची इनामदार बाईची करडी नजर राघूवरती फिरली. फिर एक बार सोच लो राघू. नाही नाही बाईसाहेब, नाही जमायचं. तुम्ही सांगितलेलं काम हे रामोशी उभ्या जन्मात नाही करायचं. आणि कडाडली बेगम, ऐसा तो ठीक है राघू, तुम सब लोग कल से मेरे यहाँ पहरे पे मत आना, कभी भी मत आना, जाओ. आणि उमाजी नाईकांची निस्वार्थी आणि इमानी रामोशी माणसं त्या स्वार्थी इनामदार बाईच्या वाड्यातून बाहेर पडली. पण दुसऱ्या दिवशी नाईकांना खबर मिळाली, थोरल्या इनामदार बाईचा खून झालाय. आणि तो खून आपल्याच पुरंदरकडच्या रामोशांनी केलाय. नाईकांची सगळी रामोशी माणसं हादरली. नाईकांना कळून चुकलं
ह्या खुनापायी सरकार आपल्या रामोशांना बी पकडून नेणार. चोर सोडून संन्यासाला फाशी मिळणार.